नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? तर आज मी घेऊन आली आहे तुमचा माझा आवडता विषय, आपल्या महाराष्ट्रातील, आपल्या सह्याद्रीतील किल्ले. खरं तर किल्ले हे फक्त दगडांचे नाहीत. हे आपल्या इतिहासाचे, आपल्या शौर्याचे आणि सह्याद्रीच्या आत्म्याचे प्रतीक आहेत. आज आपण बघणार आहोत नाशिकमधील किल्ले. नाशिकच्या या किल्ल्यांनी शतकानुशतके इतिहास जपला आहे आणि आजही तो आपल्याला प्रेरणा देतो. जर तुम्ही नाशिकमध्ये राहत असाल किंवा नाशिकजवळ फिरायला आणि ट्रेकिंगला जाण्याचा विचार करत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे नाशिकजवळील टॉप 5 ट्रेक्स, जे निसर्गप्रेमी, साहसी ट्रेकर्स आणि वीकेंडला जाणाऱ्यांसाठी एकदम परफेक्ट आहेत. या ट्रेक्समध्ये तुम्हाला मिळतील अप्रतिम दृश्य, ऐतिहासिक किल्ले, धुक्याने भरलेले डोंगर आणि महाराष्ट्रातील सर्वोत्तम सूर्योदय. चला तर मग सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ब्रह्मगिरी किल्ला, अंजनेरी डोंगर, हरिहर किल्ला, हरिश्चंद्रगड आणि कळसुबाई शिखर याची माहिती. मंडळी, चला आता सुरुवात करूया ब्रह्मगिरी किल्ल्यापासून. नाशिकपासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर असलेला ब्रह्मगिरी किल्ला हा नाशिक जवळ आहे. गोदावरी नदीचा उगम याच पर्वतरांगेतून झालेला आहे. हा ट्रेक सोपा असून नव शिकणाऱ्यांसाठी खूप चांगला पर्याय आहे. पावसाळ्यात येथे हिरवाई, धुके आणि ढगांचे अप्रतिम दृश्य पाहायला मिळते. जर तुम्ही पहिल्यांदाच ट्रेकिंग करत असाल तर ब्रह्मगिरी तुमच्यासाठी अतिशय सोपा आणि उत्तम पर्याय आहे. वैशिष्ट्य: नाशिक पासून फक्त 30 किलोमीटर अंतर, अतिशय सोपा आणि इथे विजिट करण्यासाठी सर्वोत्तम काळ म्हणजे पावसाळा आणि हिवाळा. आता बघूया अंजनेरीचा डोंगर. नाशिकपासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर असलेले हे ठिकाण भगवान हनुमान यांचे जन्मस्थान म्हणून खूप प्रसिद्ध आहे. हा ट्रेक अतिशय सोपा असून कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत करण्यासाठी उत्तम आहे. वर पोहोचल्यानंतर दिसणारे पठार आणि सह्याद्री पर्वतरांगेचे दृश्य मन मोहून टाकते. नवशिक्या ट्रेकर्ससाठी हा एक परफेक्ट वीकेंड ट्रेक आहे. वैशिष्ट्य: नाशिक पासून फक्त 20 किलोमीटर अंतर, अतिशय सोपा आणि विजिट करण्यासाठी सर्वोत्तम काळ पावसाळा आणि हिवाळा. महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध ट्रेक्सपैकी एक म्हणजेच हरिहर किल्ला. नाशिकपासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर असलेला हा किल्ला त्याच्या उभ्या कातळ कोरलेल्या पायऱ्यांसाठी जगप्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर तुम्ही या पायऱ्यांचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. या पायऱ्या चढण्याचा अनुभव खूप रोमांचक असतो. वर पोहोचल्यानंतर सभोवतालच्या सह्याद्री पर्वतरांगांचे 360 डिग्री दृश्य पाहायला मिळते. जर तुम्हाला साहसी ट्रेक्स आवडत असतील तर हरिहर किल्ला तुमच्या बकेट लिस्टमध्ये नक्कीच असायला हवा. वैशिष्ट्य: नाशिक पासून सुमारे 50 किलोमीटर अंतर आणि मध्यम स्वरूपाचा ट्रेक आहे. अवघड नाहीये, फक्त आपली सेफ्टी ही आपल्या हातात असते आणि इथे विजिट करण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे पावसाळा आणि हिवाळा. हरिश्चंद्रगड हा महाराष्ट्रातील एक प्राचीन व प्रसिद्ध किल्ला असून येथे अनेक प्राचीन मंदिरे, गुहा आणि सुंदर निसर्ग पाहायला मिळतो. हरिश्चंद्रगडावर प्रमुख मंदिर असून हे भगवान शिव यांना समर्पित आहे. केदारेश्वर गुहा ही नैसर्गिक गुहा असून यात एक मोठा शिवलिंग पाण्यात बुडालेला आहे. कोकणकडा हे हरिश्चंद्रगडावरील सर्वात आकर्षक असलेले ठिकाण असून प्रचंड अर्धगोलाकार दरीचा कडा सूर्यास्तासाठी खूप प्रसिद्ध आहे. ढगांवरील सावल्या, प्रकाशाची खेळती रेषा
म्हणजेच गोल्डन अवर यासाठी हे ठिकाण ओळखले जाते. तारामती शिखर हेही इथेच आहे. वैशिष्ट्य नाशिकपासून सुमारे 80 किलोमीटर लांब. भेट देण्यासाठी योग्य वेळ ऑक्टोबर ते फेब्रुवारी आणि ट्रेकर्ससाठी इथे ह्या एकाच किल्ल्यावर जाण्यासाठी सुमारे 3 मार्ग आहेत आणि ते वेगवेगळ्या गावापासून आहेत. पचनाई गावापासून जर आपण गेलो तर तो अतिशय सोपा मार्ग असतो. खिरेश्वरमधून जर आपण गेलो तर हा मध्यम अवघड स्वरूपाचा मार्ग आहे. तर नळीची वाट हा सर्वात कठीण मानला जाणारा मार्ग आहे ट्रेकिंगसाठी. चला तर आता बघूया कळसुबाई शिखर. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणजेच कळसुबाई शिखर. नाशिकपासून सुमारे 60 किलोमीटर अंतर असलेलं हे शिखर समुद्र सपाटीपासून 1646 मीटर उंच आहे. प्रत्येक ट्रेकरचे स्वप्न असलेला हा ट्रेक वर्षभर लोकप्रिय असतो. सूर्योदयाच्या वेळी कळसुबाईवरून दिसणारे दृश्य शब्दात सांगता येणार नाही. पावसाळ्यात ढगांमधून चालण्याचा अनुभव आणि हिवाळ्यातील स्वच्छ पर्वतरांगांचे हे दृश्य हा ट्रेक खूप खास बनवतो. जर तुम्ही अजूनही कळसुबाई केली नसेल तर ती तुमच्या पुढच्या ट्रेकची पहिली निवड असायलाच हवी. वैशिष्ट्य नाशिकपासून सुमारे 60 किलोमीटर लांब, मध्यम आकाराचा ट्रेक आणि सर्वोत्तम काळ पावसाळा आणि हिवाळा व्हिजिट करण्यासाठी. तर मित्रांनो, हे होते नाशिक जवळील माझे 5 टॉप ट्रेक्स. यापैकी तुम्ही कोणता ट्रेक केला आहे आणि पुढचा ट्रेक कोणता करणार आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच ट्रेकिंग किल्ले आणि महाराष्ट्रातील सुंदर ठिकाणांच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या एका नव्या साहसासोबत. तोपर्यंत काळजी घ्या, मजेत राहा. जय शिवराय, जय महाराष्ट्र.